तुमच्या भावाचा सबस्क्रायबर डायरेक्ट भेटला गुजरातच्या बीचला, सोमनाथला, म्हणजे दर्शन करायला गेल्यास नंतरनं. तर कसं आहे पब्लिक, मी आहे तुमचा संतोष. तर कसं आहे पब्लिक, आपण नागेश्वरचं दर्शन झाल्यास नंतर आलतो वापस द्वारकाला. द्वारकातले आपले 2 पॉईंट राहिले होते. एक त्यातला हे सनसेट पॉईंट आणि आणखी एक होता रुक्मिणी मंदिरचं. मग आपण हे सनसेट पॉईंटला इथं थोडं फोटोशूट वगैरे मारलं. मग तिथून फोटोशूट ते केल्यास नंतरनं डायरेक्ट आपण निघलो रिक्षाने रुक्मिणी मंदिरला आल्याच्यानंतर इथं म्हणजे 6च्या दरम्यान आल्याच्यानंतर आरती वगैरे भेटते. इथंच आम्ही आरती वगैरे घेतली. मोबाईल अलाउड नव्हता म्हणजे जास्त आतमध्ये आरती वगैरे ते दाखवायला. मग तिथून दर्शन वगैरे झाल्याच्यानंतर आपण डायरेक्ट आलो बस स्टँडला आल्याच्यानंतर इथं बघू शकता तुम्ही, इथं एक स्कॅम झाल्यासारखाच म्हणजे आमच्याबरोबर. यांचे इकडचे आकडे काय आपल्याला कळत नव्हते. त्यांचं म्हणजे बसचा नंबर आपले येणार होते. ये देख सकते हो, इधर 5 नंबर है, उसके बाद इधर 6 नंबर है, लेकिन ये हमको पढ़ना ही नहीं आता. इधर का ये भी 5 जैसा दिखता है, तो इधर नंबर ही नहीं, उसके बाद उधर 8 है. त्यांचं नंबरचं काय आम्हाला काय ओळखू येत नव्हतं, कसे आहेत नंबरिंग काय त्यांचं त्यांना. पण आपण जाऊन द्या म्हणलं, आपल्याला 8 वाजता गाडी. मग आपल्या गाडीत 8 वाजता बसलो तर अगोदरच तिकीट बुक होते वगैरे. मग काय बसल्यानंतर आपल्याला डायरेक्ट सोमनाथला बसनी रात्री 2 वाजता सोडलं सोमनाथला. 2 वाजता सोडल्यावर इथंच रूमला एजंट असतात, भरपूर रूम देते तर नाईटसाठी. म्हणजे इथंच म्हणजे नाईटसाठी राहायला म्हणजे चांगलं आहे, रूम कमी ह्यात भेटतात. 600 रुपयात आम्हाला म्हणजे 3 जणांसाठी रूम भेटली. रूमवर इथंच म्हणजे पाणी वगैरे गरम गार पाणी थंड त्यांनी सगळं सांगितलं होतं अगोदरच. मग आम्ही सकाळी उठल्यानंतर उशीर झाला उठायला, आंघोळ्या केल्या मस्तपैकी. आंघोळ्या वगैरे झाल्याच्यानंतर मग खाली आलो होतं. रूमच्या खाली गेल्यावर मस्तपैकी गरम चाय मारला. चाय पिऊन लगेच मग आपण आपल्या आज आम्ही आलो होतो डायरेक्ट सोमनाथमध्ये. इकडं जुनं मंदिर आहे पलीकडं. म्हणजे रात्री चालू होतं, आम्ही रात्री 8 वाजता निघलो तिकडनं. काय म्हणजे आपलं हे द्वारकावरनं 8 वाजता ट्रेन म्हणजे 3ला बी बस राहते, पण आम्ही 8च्या बसचं तिकीट बुक केलं होतं. द्वारकात फिरलो भरपूर अगोदर, रुक्मिणी मंदिर वगैरे, त्यामुळे टाईम लागला. त्यानंतर सोमनाथला इथं आलो होतं. सकाळी रात्री आल्यानंतर नाही इथंच रूम घेतली एक जागेवर. रूम भारी होती म्हणजे तिथं रूम चांगली आपल्या बजेटमध्ये भेटली. रूमवर गेल्यानंतर तिथून आवरून सकाळी आपल्याला 6लाच निघायचा प्लॅन होता, पण 6 सोडता 9 वाजले आपल्याला उठायला, टाईम झाला. चला ना, हे जुना सोमनाथ सुरू आधी. चला ठीक आहे. आम्ही जुन्या सोमनाथला चाललो होतो, दाखवतो तिकडचा व्ह्यू वगैरे. मग इथंच जुन्या सोमनाथचं महादेवाचं मंदिर आहे. मग इथंच आपण आतमध्ये आल्याच्यानंतर नाही बघू शकता जुनं मंदिर अगोदरचं. इथं चपला लोकांनी तर म्हणजे इकडं तिकडं 2 जागेवर सोडलेल्या चपला. ह्या ताईंना सुद्धा रस्ता कळाना म्हणजे कुठून जायचं, म्हणजे मेन एंट्री कुठून आहे गेटचे दर्शन घ्यायला. आम्ही सुद्धा तहच कन्फ्युजन झालो लोकांची चपला बघून. चपला नुसत्या लोकांनी इकडं तिकडं अर्ध्या तिकडं सोडलेल्या होत्या. इथं चालल्याच्यानंतर तसंच वरी आम्ही पहिल्यांदा गेलो होतो, डायरेक्ट इकडे बुटं सोडले. जाऊ द्या म्हणलं आता. त्यांच्या मागं तसंच जाताना लोक भरपूर म्हणजे गर्दी दिसली इकडे जाताना. तिकडे गेल्याच्यानंतर हे खाली आम्हाला नंतर कळालं मंदिर आहे म्हणून. मग काय रिटर्न वापस आम्ही निघालो होतो इकडनं. चला म्हणलं आता इकडनं वापस जावं लागेल. तर यात आय थिंक रस्ता खालच्या साईडकडून एकूण असं फिरायचं आहे, नंतर इकडे जायचं. आय थिंक असंच काहीतरी वाटतंय. तू कुछ चलेगी ये सीन भाई, खतरनाक वाले चीज़ें तो एक्सप्लोर करने के लिए. गुजरात में वैसे भी बहुत सारी चीज़ें हैं, जैसे हम हिमाचल भी गए थे, उधर का भी सीन खतरनाक ही था. तसंच इथं पुढं आल्याच्यानंतर पूजा वगैरे चालू होत्या इथं बऱ्याच जणांच्या, म्हणजे अभिषेक वगैरे. हे बघू शकता इथं म्हणजे इसवी सन 1703 काहीतरी मंदिर म्हणजे हे करण्यात आलं होतं, पाडण्यात आलं होतं. त्यानंतर वापस 1783 अहिल्यादेवी होळकरांनी वापस मंदिर म्हणजे बांधलं होतं. 1783 अहिल्यादेवी होळकरांनी वापस मंदिर म्हणजे सोमनाथचं मंदिर नवीन पण झालेलं होतं. ते कसं आहे म्हणजे माहीत नाही, पण 1703ला मुघलांनी पाडलेलं असेल ते मंदिर. त्यानंतर इथंच आम्ही लाईनला दर्शनासाठी आलो होतो, आतमध्ये उभं राहिलो होतो दर्शनासाठी. मंदिर बघू शकता कसं भारी जुनं मंदिर आहे. म्हणजे हे आतमध्ये लाईन म्हणजे भरपूर होती. इथंच महादेवाची पिंड वगैरे कसली मोठी एकदम पिंड वगैरे बघा. इथंच दर्शन करून बाहेर आल्याच्यानंतर मग नवीन सोमनाथचं मंदिर होतं, तिकडे सुद्धा आपण म्हणजे मोबाईल वगैरे तिकडे तर अलाउड नाही आतमध्ये मंदिरात. मग तिथं दर्शन केलं आपण मागच. इथं फोटो वगैरे काढले मग कॅमेऱ्यातच. मोबाईलसुद्धा फोटो काढायला म्हणजे बाहेरनंच अलाउड होता. इकडे बघू शकता मंदिर वगैरे आतमध्ये. ते सुद्धा म्हणजे एवढं क्लासिक वातावरण आहे नाही सांगायचं का नाही म्हणजे असं शब्दात.
त्यामुळे मी काय शब्दात एवढं एक्सप्लेन करत नाही. त्यामुळे तुम्हीसुद्धा एकदा जावा म्हणजे फिरायला. मग आपण तर सिद्धं बाहेर आल्याच्यानंतर बघू शकता इथं लगेच आपल्याला रिक्षा वगैरे होत्या म्हणजे आपल्याला जायला. बाकीचे म्हणजे इथं पॉईंट आहेत भरपूर. इथंच बाहेर आल्याच्यानंतर इथंच पहिलंच एक मंदिर होतं लक्ष्मीनारायणचं. मग आपण इथं पहिल्यांदा लक्ष्मीनारायणच्या मंदिराला जाऊ म्हणलं आणि इकडं लगेच समुद्रदर्शन होतं. मग समुद्रदर्शनाला पण जाऊ म्हणलं. मग अगोदर इथंच लगेच लक्ष्मीनारायणचं रिक्षा एवढे आम्हाला पॉईंट दाखवत होता. मग तो बोलला थांबतो बोलला. आपल्याला अगोदर बॅगा पण आणायला जायच्या होत्या. बॅगे आपल्या तिकडंच हॉटेलवरच होत्या, त्या रूमवरच बुक केलेल्या. मग त्याने तेवढे पॉईंट दाखवले. अगोदर आपण जाऊ म्हणलं. मग इथं लक्ष्मीनारायण मंदिरला लक्ष्मीनारायण मंदिरचं दर्शन घेऊन आलो. मग अगोदर आम्ही पिक्चरमध्ये नाही काय झालं तर इथे बसलेलं दिसतो तर असं यांच्यासोबत कधी आश्चर्यचकित होऊ नका भावांनो. फ्युचरमध्ये होई ना आम्ही काय नाही झालं तर आम्ही तिघं पण असेच बसलेले दिसू इन फ्युचरमध्ये. इकडे मागं आहेत तसे महाराज आहेत तसे. तिकडे पलीकडे एक जण गेला आमच्यातला बघू शकता. चला तुम्हाला दर्शन करू इकडं लक्ष्मीनारायण मंदिर. 11:30 ते 2.5 तास म्हणतात ना 2.5 तास म्हणतोय आपण. 3 तास घेऊ जर 11:30 ते 1 घंटा लागला तरी काय 2:30 नाही परवडते ते. बघा लक्ष्मीनारायण मंदिर होत्या. जय लक्ष्मीनारायण. आपल्या वेगा उतरू हा आणि परत ते वेरावळच्याला काय म्हणाल आपण ते आम्ही लक्ष्मीनारायण मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर चाललो तर आम्ही काय ना समुद्रदर्शन तिथं आपल्या बजरंगबलीची मूर्ती आहे तिथं मोठी. म्हणजे आम्ही पलीकडनं बघितली तास पुढे जाऊन नाही बघितली. बघा पाणी प्याताड आमचा. पाणी कतडत नाही तर काय विचारतं पण पाणी सगळं चालतंय त्याला. पाणी प्याताड सावऱ्या. प्रवेश कुठून इकडून नाही का मला बी पाणी थोडं. हा तिकीट आहे. अरे कुठंतरी सोडा. अयो कॅश तिकीट आहे इथं समुद्र दर्शनाला 5 रुपये तिकीट आहे. बघू शकता इथं जिरावेचे एडे सगळे आपल्या आता ओळख आहे ना. ओनली कॅश नो ऑनलाईन. GST लग जाएगी. तिघाचं 5-5 रुपयांनी 15 रुपये तिकीट काढून मग आम्ही आलो समुद्रदर्शनाला. इकडंच अलीकडंच समुद्रदर्शनाला आल्याच्यानंतर इकडे बघू शकता पुढं मारुतीची मूर्ती म्हणजे मस्तपैकी. आल्याच्यानंतर इकडं सगळं मार्केट आहे म्हणजे समुद्राचं अख्खं शिंपले वगैरे काय आहे ते सगळंच अख्खंच भेटते म्हणजे मार्केटमध्ये. झुमका दिला इथं बघू शकता शिंपले वगैरे सगळं आहे. आयला भारी दिसतो. तोंडात जाऊ तर उतरला असता. इकडेच पुढं आल्याच्यानंतर आणखी खाली एक तिकडं मंदिर दिसते. म्हणजे इकडे सगळं मार्केट आहे म्हणजे जेवण वगैरे करायचं असल्यावर सगळंच आहे. पुढं आल्याच्यानंतर इथंच का हे सगळं खरं तर इथं कपल लोकांनी यायला पाहिजे. पण आम्ही फिरतोय 3 जण. रिकामटेकडे म्हणल्यावर काय काम नाही काय फिरायचं म्हणलं तर चला म्हणलं. बघू शकता इथं बीच म्हणजे सगळंच उंट घोडे वगैरे म्हणजे सगळंच काय होतं. म्हणजे राईड वगैरे मारायचं असल्यावर भारी होतं इथं. तर पुढं म्हणजे फोटोशूट वगैरे चालू होतं बाकीच्या लोकांचं. मग काय आपण म्हणलं आधी दर्शन घ्यावं म्हणलं. इथं मारुती दिसला आपल्याला. जे बजरंगबली आपला मारुती राया बघू शकता तुम्ही. इथं मारुतीचं मंदिर मस्तपैकी. राम्या फोटो घेणे एक. बजरंगबली के हम भक्त तुम्हारे जाय कहा. थांबा पब्लिक आपण एक फोटो घेऊ. चप्पल काढू आपण. जय श्रीराम. इथं बघू शकता आल्याच्यानंतर ना पब्लिक उंट की सवारी करनी है तो आ सकते हो आप इधर. बीच पे बहुत पाय गरम होते इधर. लय पायाला पोळतंय आपल्या मराठी भाषेत. गरम मतलब इधर जाएंगे हम. ह्या बघू शकता तुम्ही लाटा. ह्या बघू शकता समुद्राच्या लाटा पुढं. ह्या पाण्याच्या लाटा. तसंच आमच्या मित्रांनी लगेच इथं ह्याच्याबरोबर लगेच मैत्रीच केली आणि त्याला लगेच कॅमेरा बघून हाय पण करायला लावला. हाय कर म्हणलं की भावानं लगेच हाय केलं त्यांनी. मग काय आपला 1 सबस्क्रायबर आणखी एक वाढला. हे बघू शकतो व्ह्यू कसला खतरनाक येतं. त्यानंतर ना आपण आता इथं याची राईड करू वाटली आपल्याला. हे राईडचा व्हिडिओ तुम्हाला पुढच्या ह्यात दाखवतो तुम्हाला. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा.